Hello student, today's topic is views in SQL and PLSQL. आज आपण व्ह्यूज बघणार आहे. आधी आपण कमांड्स बघितल्या होत्या, कुठल्या कमांड्स आहे आणि त्याचा कसा यूज करायचा आहे आपल्याला ते. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्ह्यूज काय आहे ते आणि त्याचे टाईप्स काय आहे व्ह्यूजचे. ओके, फर्स्ट व्ह्यूज बघणार आहे, देन त्याचे टाईप्स बघणार आहे. पहिले व्ह्यूज काय ते बघू. व्ह्यूज इन अ SQL आर अ काइंड ऑफ व्हर्च्युअल टेबल. व्ह्यूज काय आहे, एक SQLचा पार्ट आहे की ज्यामध्ये आपण व्हर्च्युअल टेबल बनवू शकतो आणि तो बघू शकतो की किती आपण कॉलम्स यूज केले आहे, किती रोज यूज केलेले आहे, कुठला डेटा आपण त्यामध्ये यूज करणार आहे. या प्रकारे तुम्हाला एक टेबल बनवायचा आहे. ओके, रोज अँड कॉलम्स मिळून. अ व्यू also has a row and column are as they are in a real table in the database. जसं डेटाबेसमध्ये रिअल टेबल असते त्याप्रमाणे तुम्हाला काय बनवायचं आहे, एक टेबल बनवायचं आहे रोज अँड कॉलम मिळून. ओके, वी कॅन क्रिएट अ व्यू बाय सिलेक्टिंग फील्ड्स फ्रॉम अ वन और मोर टेबल्स प्रेझेंट इन द डेटाबेस. व्ह्यूजमध्ये काय आहे, वन किंवा वनपेक्षा जास्त आपण टेबल्स बनवू शकतो. जितके तुम्ही टेबल्स बनवाल त्यामध्ये तुम्हाला किती रोज यूज करायचे आहे, किती कॉलम्स यूज करायचे आहे, एका टेबलमध्ये किती रो कॉलम यूज करायचे आहे, 2 किंवा 3 किंवा 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेबल्स बनवायचे असेल तर तुम्हाला त्यामध्ये किती कॉलम्स, किती रोज यूज करायचे आहे, सगळं तुम्हाला कुठे मिळेल, व्ह्यूज या डेटाबेसमध्ये. ओके, a view can either have all the rows of the table or specific rows based on the certain condition. ज्या प्रकारे तुम्हाला कंडिशन दिलेली असेल, ज्या प्रकारे डेटा दिलेला असेल त्या प्रकारे तुम्ही व्ह्यूजमध्ये त्याचा रो किंवा त्याचे कॉलम्स बनवू शकता. इन दिस आर्टिकल वी विल लर्न अबाउट क्रिएटिंग, डिलीटिंग अँड अपडेटिंग व्ह्यूज. ओके, अशा प्रकारे तुम्हाला टेबल बनायचं आहे. आता टेबल म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे टेबलमध्ये काय येते, रोज येते, कॉलम येते. ओके, आणि त्या रोज आणि कॉलममध्ये तुम्हाला कुठला डेटा टाकायचा आहे, कुठल्या कॉलमला, कुठल्या रोजला कुठलं हेडिंग द्यायचं आहे ते काय कोण ठरवणार आहे, तुम्ही स्वतः. त्याप्रकारे तुम्हाला टेबल बनवायचं आहे. अशा प्रकारे टेबल राहील. आता स्टुडंट डिटेल्स म्हटलं आहे तर स्टुडंट डिटेल्समध्ये काय आहे, स्टुडंटची नंबरिंग दिलेली आहे फर्स्ट. त्यानंतर कुठल्या स्टुडंटचा आपल्याला ॲड्रेस द्यायचा आहे, म्हणजे कुठला स्टुडंट कुठे राहते. ओके, तर मग फर्स्टमध्ये काय दिलं आहे, पण हर्ष हे नाव दिलं आहे. हर्ष हा स्टुडंट कुठे राहते, कोलकाताला. ओके, म्हणजे इथे आपण काय यूज केलेले आहे, 5 स्टुडंट्स यूज केलेले आहे. म्हणजे आपण रोज किती यूज करत आहे, 6 rows. First for the heading and next for the student details. ओके, म्हणजे आपण 6 rows यूज करत आहे आणि कॉलम किती यूज करत आहे, इथे फर्स्ट टेबलमध्ये 3 कॉलम्स यूज करत आहे. तसंच सेकंडमध्ये आहे स्टुडंट मार्किंग, म्हणजे कुठल्या स्टुडंटनी कितीपैकी किती मार्क्स घेतले आहे आणि त्याचं एज काय आहे हे आपण या टेबलमध्ये दाखवणार आहे, सेकंड टेबलमध्ये. ओके, तर यामध्ये आपण काय काय दिलेलं आहे, ID दिलेला आहे म्हणजे त्याची नंबरिंग देणार आहे, देन त्यानंतर त्याचं नेम, देन मार्क्स अँड देन एज. असं किती आहे, इथे कॉलम किती आहे, 4 कॉलम्स आहे आणि 6 रोज आहे सेकंड टेबलमध्ये. ओके, जसा डेटा आहे, जसं तुम्हाला त्याचा डेटा फिल करायचा आहे प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा टेबल बनवायचा आहे. तितके तुम्हाला रोज घ्यायचे, तितके कॉलम्स घ्यायचे. ओके, देन त्यानंतर त्याचे टाईप्स 2 टाईप्स आहे. फर्स्ट सिम्पल आहे, देन सेकंड काय कॉम्प्लेक्स. सिम्पल मीन्स काय आहे, कंटेन ओनली वन सिंगल बेस टेबल और इज क्रिएटेड फ्रॉम ओनली वन टेबल. एकच सिंगल बेस टेबल बनवायचं आहे आणि तो काय राहील, एक पर्टिक्युलर क्रिएटेड टेबल राहील, ओनली वन टेबल. ओके, we cannot use a group function like a max, count, etc. ग्रुप फंक्शन आपण यामध्ये यूज करू शकत नाही, बिकॉज दिस इज अ सिम्पल व्यू टेबल. ओके, एकच टेबल आहे म्हणून त्यामध्ये मॅक्सिमम, काउंटिंग या प्रकारचे जे फंक्शन्स आहे हे आपण यूज करणार नाही.
डज नॉट कंटेन अ ग्रुप ऑफ टेबल. म्हणजे ग्रुप ऑफ टेबल म्हणजे ग्रुप ऑफ डेटा आपण त्यामध्ये फिलअप करू शकत नाही, ग्रुप ऑफ टेबल्स बनवू शकत नाही, ओन्ली वन टेबल आपण बनवू शकतो. DML ऑपरेशन्स कुड बी परफॉर्म थ्रू अ सिम्पल व्ह्यू. म्हणजे यामध्ये आपण कुठले ऑपरेशन्स यूज करणार आहे, DML ऑपरेशन, ज्यामध्ये इन्सर्ट, डिलीट, अपडेट यासारखे कमांड्स आपण यूज करू शकू. ओके. सिम्पल व्ह्यू डज नॉट कंटेन अ ग्रुप बाय अ डिस्टिंक्ट सुडो कॉलम लाईक अ रो नम कॉलम डिफाईन्ड बाय अ एक्सप्रेशन. ज्या प्रकारे तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं आहे त्या प्रकारे तुम्हाला तो डेटा सुडो कॉलममध्ये यूज करायचा आहे आणि तो सिम्पल टेबल कसा राहील, विदाऊट ग्रुपिंग टेबल राहील. ओके. डज नॉट इन्क्लूड अ नॉट नल कॉलम फ्रॉम अ बेस टेबल. बेस टेबलमध्ये तुम्हाला नॉट नल कॉलम यूज करायचा नाही आहे, बिकॉज दिस इज अ ओनली सिंगल टेबल. ओके. त्यानंतर आहे सेकंड कॉम्प्लेक्स व्ह्यू. कंटेन अ मोर दॅन वन बेस टेबल ऑर इज क्रिएटेड फ्रॉम अ मोर दॅन वन टेबल. एकापेक्षा जास्त आपण टेबल्स बनवू शकतो. एक बेस टेबल राहील आणि त्याच्या नंतर काय राहील, बाकीचे दुसरे टेबल्स राहील त्या बेस टेबलला मिळून. ओके. वी कॅन यूज अ ग्रुप फंक्शन. यामध्ये ग्रुप फंक्शन यूज करू शकतो, जसं मॅक्सिमम झालं. ओके. हे काय झालं, ग्रुप फंक्शन. देन त्यानंतर आहे मॅक्सिमम नंतर काउंटिंग. हे काय झाले तुमचे ग्रुप फंक्शन, जे तुम्ही सिम्पल व्ह्यूमध्ये यूज करत होता का, नाही, कॉम्प्लेक्स व्ह्यूमध्ये यूज करायचा आहे त्याचा. इट कॅन कंटेन अ ग्रुप डेटा. ग्रुप ऑफ डेटा यूज करायचा आहे, म्हणजे सगळं उलटं आहे सिम्पल व्ह्यू टेबलशी. ओके. DML ऑपरेशन कुड नॉट ऑलवेज बी परफॉर्म थ्रू अ कॉम्प्लेक्स व्ह्यू. यामध्ये DML ऑपरेशनचा यूज करायचा नाही आहे, म्हणजे इन्सर्ट, डिलीट, अपडेट हे जे कमांड्स आहे याचा यूज करायचा नाही आहे कॉम्प्लेक्स व्ह्यूमध्ये. आणि यामध्ये कशाचा यूज होईल, रोज नम कॉलम डिफाईन्ड एक्सप्रेशनचा म्हणजे सुडो टेबलचा यूज होईल. नॉट नल कॉलम that are not selected by a view, simple view, can be included in a complex view. Not null column हा सिम्पल व्ह्यूमध्ये यूज केला जाणार नाही. याचा यूज कशात होईल, कॉम्प्लेक्स व्ह्यूमध्ये. म्हणजे सिम्पल व्ह्यूच्या पूर्ण अपोजिट काय आहे, कॉम्प्लेक्स व्ह्यू आहे. ओके. हे तुमचे काय झाले व्ह्यूज आणि त्याचे टाईप्स. थँक्यू स्टुडंट्स.